महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनामध्ये मराठा आरक्षण विधेयक एका मताने मंजूर करण्यात आले. त्यामुळं मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. मराठा आरक्षण विधेयक मंजूर करून घेताना विधानसभेत काय झालं, मराठ्यांना काय मिळालं, काय नाकारण्यात आलं, सोप्या शब्दामध्ये हे आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी गोपाल चव्हाण. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला नोकऱ्यांमध्ये शिक्षणामध्ये 10% आरक्षण देऊ करण्याचं विधेयक पास केलेलं आहे. आता हा कायदा कधी लागू होणार आहे आणि कोणकोणत्या ठिकाणी हा कायदा लागू होणार आहे, हे आरक्षण लागू होणार आहे, याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तसेच ओबीसी आरक्षणावर याचा काही परिणाम होईल का, हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि 10 तुमचे असणारे प्रश्न आणि 10 उत्तरं या आरक्षणासंबंधी 10% आरक्षणासंबंधीची माहिती सविस्तर या एकाच व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. महाराष्ट्र शासनाने नोकरी आणि शिक्षणामध्ये मराठा समाजाला महाराष्ट्र शासनाने शिक्षण आणि नोकरीमध्ये जरी 10% आरक्षण दिलं असलं तरी मराठा समाजाची प्रमुख मागणी हीच होती का, तर यावर माननीय जरांगे पाटील जे प्रमुख नेता आहेत त्यांनी यासंबंधी आरक्षण जे आहे ते पूर्णपणे नाकारलेलं आहे. आमची अशी कुठलीच 10%ची मागणी नव्हती, असं सुद्धा त्यांनी अनेक मीडियांना इंटरव्ह्यू देताना स्पष्ट केलेलं आहे. मराठा समाजासाठीचं 10%चं आरक्षण विधेयक जेव्हा विशेष अधिवेशनामध्ये मांडण्यात आलं तेव्हा विरोधी पक्षानं याला कुठलाही विरोध केला नाही. मराठा आरक्षण 10% जरी मिळालं असलं तरी ओबीसी कोट्यावर याचा काही परिणाम होणार आहे का, तर नाही होणार आहे. कारण की मराठ्यांना जे 10% आरक्षण दिलेलं आहे ते स्वतंत्र मराठ्यांना आरक्षण देण्यात आलेलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये आधी 52% आणि हे 10% मिळून आज 62% एवढं आरक्षण महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये आता 62% आरक्षण जरी झालेलं असलं तरी सुप्रीम कोर्टामध्ये हे टिकू शकणार का, हे सुद्धा भविष्यात पाहण्यासारखं असेल. मराठा समाजामध्ये आता मराठा समाजाचं 10% आरक्षण, ओबीसी समाजाचं आरक्षण आणि EWS 10% आरक्षण या प्रकारचे 3 प्रकार या ठिकाणी आपल्याला दिसतात. परंतु ज्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्यांना ओबीसीचं आरक्षण आधीच मिळालेलं आहे. EWS ज्यांना आरक्षण मिळालेलं आहे त्यांना ओबीसीचं आरक्षण नाही आहे. आणि मराठा समाजाला जे 10% आरक्षण आता मिळालेलं आहे हे सुद्धा वेगळं आहे. म्हणजे या 3ही आरक्षणापैकी कोणतंही एक आरक्षण मराठा समाजाला मिळू शकते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की तुम्हाला फक्त कोणत्याही 3 आरक्षणापैकी एकच आरक्षण उपभोगता येते. महाराष्ट्रामध्ये आरक्षण देण्यासाठी 2005 मध्ये बॅकवर्ड क्लास कमिशनची स्थापना करण्यात आली. मराठ्यांना दिलेलं 10% आरक्षण सुद्धा बॅकवर्ड क्लास कमिशन यांच्या शिफारसीनुसार मांडण्यात आलेला आहे. जस्टिस सुनील सुकरे यांनी हा स्पेशल रिपोर्ट महाराष्ट्र शासनाला सादर केलेला आहे. यावर राज्यपालांची, महाराष्ट्राचे राज्यपाल त्यांची स्वाक्षरी होणार आहे आणि त्यानंतर हे कायद्यात रूपांतरित होत आहे. प्रत्येक राज्यामध्ये 50% एवढी लिमिट असायला पाहिजे असं 1992च्या राज्यामध्ये 50%ची लिमिट पाळल्या जावी असा निर्णय सुप्रीम कोर्टाने 1992 मध्ये इंदिरा साहनी केसमध्ये दिला होता. आणि त्यानुसारच महाराष्ट्रामध्ये 52% सुद्धा आरक्षण देण्यात आलेलं होतं. 2% आधीच वाढलेलं होतं, परंतु सुप्रीम कोर्टाने EWS जे आरक्षण देण्यात आलेलं होतं ते वैध ठरवलं होतं. परंतु 2021 मध्येच अशोक भूषण यांच्या बेंचने मराठा आरक्षण पूर्णपणे नाकारलं होतं. पुन्हा 2023 मध्ये सुप्रीम कोर्टाला महाराष्ट्र शासनाने मागणी केली की क्युरी पिटिशन तुम्ही दाखल करून घ्या, फेरविचार याच्यावर करा. अशा पद्धतीची महाराष्ट्र सरकारने कोर्टाने मागणी केली होती. परंतु 2023 मध्ये सुप्रीम कोर्टाने सगळ्या ज्या बाबी आहेत त्या महाराष्ट्र शासनाच्या आरक्षणासंबंधी अमान्य केल्या होत्या. तमिळनाडूमध्ये 69% एवढं आरक्षण त्या राज्यामध्ये आहे. मग तिथं 50%ची अट लागू होत आहे की नाही, तर त्या ठिकाणी त्यांच्या गरिबीचा रेशो पाहता, तिथली आर्थिक स्थिती पाहता, शिक्षणाची स्थिती पाहता, नोकऱ्यांची स्थिती पाहता त्याला अधिकचं आरक्षण देण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिलेली आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये तशी कुठलीच परिस्थिती नसल्यामुळं महाराष्ट्राचे आरक्षणाचे लिमिट जे आहे ते 50% ठरवून देण्यात आलेलं आहे. म्हणून महाराष्ट्र आणि तामिळनाडू यांच्यामध्ये आरक्षणाची तुलना होऊ शकत नाही.
मराठ्यांसाठी नोकरी आणि शाळांमध्ये 10% आरक्षण हे फक्त एक विधेयक आहे. त्याला राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर मान्यता मिळेलच. कायद्याच्या कसोटीवर त्याला खरं उतरावं लागेल. उच्च न्यायालयाच्या सुप्रीम कोर्टाच्या पायऱ्या चढल्यानंतर त्याला अंतिम स्वरूप आणि अंतिम निर्णय किंवा कायद्यामध्ये त्याचे रूपांतर होईल. तो मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे की सगळे सोयरे ज्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्यांच्या नातलगांना सुद्धा याच प्रकारचं प्रमाणपत्र त्यांच्याजवळ नसेल, कागदपत्र जरी नसतील तरी त्यांना ओबीसी आरक्षण लागू करण्यात यावं, हे त्यांची प्रमुख मागणी आहे. म्हणून त्यांना 10% शिक्षणाचं, नोकरीचं जे आरक्षण मिळालेलं आहे ते अमान्य आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सगळे सोयरे या शब्दावर विशेष भर दिलेला आहे. तशी अधिसूचना सुद्धा महाराष्ट्र शासनाने काढली होती, परंतु त्याची अंमलबजावणी अजूनही प्रभावीपणे होत नाही आहे. त्या सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी प्रामुख्याने राज्यामध्ये व्हावी आणि त्यानुसार सगळे सोयरे जेवढे आहेत त्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावं, ही प्रमुख मागणी. आणि यासाठी मराठा समाजाचे आरक्षण हे महाराष्ट्रामध्ये होत होते. परंतु 10% आरक्षण महाराष्ट्र शासनाने शिक्षण आणि शाळांमध्ये जरी महाविद्यालयामध्ये दिलेलं असलं तरी हे आरक्षण फक्त राज्यापुरतं मर्यादित आहे आणि केंद्रामध्ये हे लागू नसणार आहे. हा सुद्धा फरक या ठिकाणी आपल्याला या आरक्षणामध्ये दिसतो. महाराष्ट्रामध्ये सगळे सोयरे अंमलबजावणी करण्यासंबंधी जरी अधिसूचना जारी करण्यात आली, त्यासंबंधी उत्तर देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सांगितलं आहे की या संबंधीची अंमलबजावणी करण्यासाठी आम्हाला थोडासा वेळ हवा आहे आणि तात्काळच अशा पद्धतीची अंमलबजावणी करून आरक्षण जे आहे, ओबीसीचं आरक्षण जे आहे ते तुम्हाला देऊ शकत नाही आहे. म्हणून त्यांनी काही वेळसुद्धा सभागृहामध्ये मागितला होता. नाही की हे 10% मराठा आरक्षण कधी लागू होणार संबंधी राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर त्यासंबंधीचं महाराष्ट्र शासनाचं एक राज्यपत्रक काढले जाणार आहे आणि ज्या तारखेमध्ये हे राज्यपत्रक प्रसिद्ध होणार आहे त्याच ठिकाणी त्याच वेळी ह्यामध्ये 10%चा मराठा आरक्षणाचा कायदा सर्वत्र लागू होणार. 10% मराठ्यांना मिळालेलं आरक्षण हे न्यायालयामध्ये टिकणार आहे का, हे आरक्षण कोर्टात टिकावं यासाठी राज्य मराठा समाजाला अपवादात्मक परिस्थितीमध्ये आरक्षण लागू करण्याची शिफारस केलेली आहे. त्यासाठी मागास आयोगाने इंदिरा साहनी खटल्यांचा आधार घेतलेला आहे. इंदिरा साहनी खटल्यानुसार 22 राज्यात आरक्षण 50%हून अधिक आहे. बिहारमध्ये 69% आरक्षण दिलेलं आहे. तोच पॅटर्न महाराष्ट्रामध्ये सुद्धा लागू करण्यात यावा अशी सुद्धा शिफारस यामध्ये महाराष्ट्र शासनाने केली. मराठ्यांना शिक्षण आणि नोकरीमध्ये मिळालेलं 10% आरक्षण हे केंद्रामध्ये टिकणार आहे का? नाही. राज्य विधिमंडळाने मंजूर केलेले हे आरक्षण फक्त महाराष्ट्र राज्यापुरते मर्यादित असणार आहे. 10% शिक्षणाचा आणि नोकरीचा कायदा कुठे कुठे लागू असणार आहे तर मराठा आरक्षण राज्याच्या सरकारद्वारे महाविद्यालय, विद्यापीठ, अनुदानित, विनाअनुदानित कॉलेज सर्वच ठिकाणी शैक्षणिक संस्थांमध्ये हे 10%चं आरक्षण नोकऱ्यामध्ये सुद्धा लागू असणार आहे. सोबतच MPSCच्या जागेमध्ये सुद्धा 10%चं हे आरक्षण लागू असणार आहे. परंतु केंद्राच्या शैक्षणिक संस्था ज्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांना हे आरक्षण लागू नसणार आहे. OBC, ST, SC या आरक्षणावर या 10% आरक्षणाचा काही परिणाम होणार आहे का? ते यासंबंधी परिणाम होणार नाही आहे. कारण की 10% जे मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे ते स्वतंत्र मराठ्यांचं आरक्षण आहे. त्यामुळं इतर कोणत्याच आरक्षणावर याचा परिणाम होणार नाही. मराठ्यांना देण्यात आलेलं 10% आरक्षण हे राजकीय आरक्षण सुद्धा आहे का? तर नाही. यासंबंधी फक्त हे आरक्षण शिक्षण आणि नोकऱ्यांपुरतं मर्यादित आहे. हे आरक्षण राजकीय आरक्षण नाही आहे. ज्या कंत्राटी भरती होतात त्यामध्ये सुद्धा हे 10% आरक्षण लागू असणार आहे का? तर कंत्राटी भरतीमध्ये कोणत्याच प्रकारचं आरक्षण हे लागू होत नसते. हे आरक्षण कंत्राटी भरतीमध्ये नसणार आहे. आता नव्याने 10%चं जे आरक्षण आता महाराष्ट्र शासनाने लागू केलेलं आहे त्यामुळं मराठा समाज विभागला जाऊ शकते. आता हे 10% आरक्षण कोणाला लागू असणार आहे? जे BPL धारक आहे, ज्यांची परिस्थिती चांगली नाही आहे त्यांना हे लागू असणार आहे. महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला 10% आरक्षण जरी दिलं असलं तरी याबद्दल संमिश्र प्रतिक्रिया सर्व स्तरामधून येत आहे. यामुळं मराठा समाज विभागला जाईल का अशी सुद्धा भीती या ठिकाणी व्यक्त झालेली. मनोज जरांगे पाटील यांना जर हे 10%चं आरक्षण अमान्य आहे, त्यांची ही मागणी नव्हती,
तर भविष्यामध्ये महाराष्ट्र शासन आणि मराठा समाजामध्ये कशा पद्धतीने समोरच्या सार्वत्रिक निवडणुका ह्या पार पाडल्या जातील, त्यामध्ये मराठा समाजाची काय भूमिका असेल हे सुद्धा पाहण्यासारखं. मराठा समाजाला मिळाले 10% आरक्षणाचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून तुम्ही सांगा, तुमचे मत व्यक्त करा. हे चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा.